रविवारची मस्त संध्याकाळ, बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना गरमागरम चहा सोबत असे मस्त गरमागरम कटलेट असतील तर चहाची मजा आहे ती दुप्पट वाढते. तर असाच मस्त कटलेट आणि पावसाचा आनंद तुम्हाला सुद्धा अनुभवायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे हे कटलेट नक्की बनवून पहा. आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. भाग्यश्री रेसिपी या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. इथे आता कटलेट बनवण्यासाठी मध्यम आकाराचे 4 बटाटे मी उकडून साल काढून मॅश करून घेतलेले आहेत. मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मी 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेते. मिरची पावडर जी आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील तुम्ही करू शकता. अर्धा चमचा यामध्ये मी हळद आणि 1 चमचा धने पावडर घालून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 मिरची आहे तिचे असे छोटे तुकडे करून घेतलेले, तर ती मिरची देखील यामध्ये घालते. आणि अर्धी वाटी यामध्ये आपण भिजवून घेतलेले पोहे आहेत ते ऍड करायचे. पोहे आवर्जून घाला म्हणजे छान कुरकुरीत व्हायला मदत होते, शिवाय कटलेटची चव देखील दुपटीने वाढते. त्यामुळे यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील ऍड केलेली आहे आणि 1 मोठा लिंबू आहे त्याचा रस मी इथे काढून घेतलेला आहे. तर लिंबाचा रस साधारण 3 ते 4 चमचे मी यामध्ये ऍड केले. आणि आता यामध्ये घालून घेऊया आपण चवीपुरतं मीठ. लिंबाच्या रस घालण्याऐवजी तुम्ही यामध्ये चाट मसाला घातला ना तरी सुद्धा चालतं, किंवा आमचूर पावडर देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता. घरातल्या कोणत्याही वाटीच्या साह्याने अर्धी वाटी यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड करायचं आहे. तर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर ऍड केल्यानंतर हे सगळं जे आहे मिश्रण ते एकसारखं करून याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. गोळा मळत असताना अजिबात यामध्ये पाण्याची आवश्यकता आपल्याला लागत नाही. बटाट्यांमध्ये घातलेलं कॉर्नफ्लॉवरचे पीठ आहे ते अगदी छान मळलं जातं, त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर न करता छान असा एकसारखा गोळा मळून घ्यायचा. एका वाटीमध्ये आता आपण 2 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याऐवजी मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील ऍड केलं तरीही चालतं. तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालून याची छान अशी स्लरी बनवून घ्यायची. एकदम घट्ट नाही, या पद्धतीने पातळ अशी स्लरी आपल्याला इथे बनवायची आहे. स्लरी बनवून घेतल्यानंतर आपण आता कटलेट बनवायला घेणार आहोत. तर कटलेट बनवण्यापूर्वी हातावरती मी थोडंसं तेल लावून घेते. तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही. आणि या पद्धतीने तुम्हाला ज्या साईजमध्ये कटलेट बनवायचे असतील त्या साईजमध्ये छोटासा गोळा घेऊन असा मस्त कटलेटचा शेप देऊन घ्यायचा. कटलेटचा शेप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही आकाराचा यामध्ये देऊ शकता. मी कटलेटला शेप दिल्यानंतर या पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घेते. सगळ्या कटलेटला छान असा शेप देऊन घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता काही पातळ असे शेप इथे मी देऊन घेतलेले आहे, तर काही थोडेसे जाड आहेत. या पद्धतीने तुम्हाला जे शेप योग्य वाटत असेल ते तुम्ही देऊ शकता, जाड किंवा पातळ. या पद्धतीने देखील आपण रेग्युलर जे कटलेट बनवतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही शेप दिला तरीही चालतो. आणि आता हे बनवून घेतलेले कटलेट जे आहेत ते आपण स्लरीमध्ये डीप करणार आहोत. तर इथे बनवून घेतलेली स्लरी आहे त्यामध्ये कटलेट घालून सगळीकडून व्यवस्थित त्यावरती स्लरी आहे ती घालून घ्यायची. म्हणजे आपण शेवयांमध्ये ही घालून घेतलं की सगळीकडून शेवया व्यवस्थित लागल्या जातात. तर आपल्या ज्या भाजलेल्या शेवया असतात ज्या आपण खिरीसाठी वापरतो, अगदी कोणत्याही दुकानामध्ये सहज मिळतात, त्या शेवया आपण एकदम बारीक चिरून यामध्ये लावून घेतलेले आहेत. आणि लावल्यानंतर कटलेट छान असे आपले तयार झालेले आहेत. हे तयार कटलेट आता तेलामध्ये तळून घेऊया. तर अगोदरच तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत अशा तेलामध्ये हाय फ्लेमवरतीच आपल्याला छान असे कटलेट तळायचे आहेत. तेल जर थोडंसं थंड असेल तर खूप जास्त कटलेट जे आहेत तेलकट होतात, त्यामुळे हाय फ्लेमवरती साधारण 1 मिनिटभर भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील छान असे कटलेट भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने कलर व्यवस्थित बदलला आणि कटलेट छान असे भाजून झाले की आपण आता तळून घेतलेले हे कटलेट जे आहेत ते काढून घेऊया. यातलं सगळं तेल आहे ते निथळून घ्यायचं.
खरं तर हाय फ्लेमवरती तळल्यामुळे अजिबात यामध्ये तेल धरत नाही आणि आपले कटलेट अजिबात तेलकट होत नाहीत. एकदम मस्त असा रंग याला आलेला आहे आणि पाहिल्यानंतर खावेसे वाटेल इतकी टेस्टी हे आपले कटलेट दिसतायत. राहिलेले सगळे कटलेट्स मी या पद्धतीनेच बनवून घेऊन आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि जितके मस्त दिसतात ना, खायला सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आतून तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत, वरून एकदम कुरकुरीत आणि चवीला सुद्धा इतके जबरदस्त लागतात. कोणत्याही शुभकार्यामध्ये, लग्नामध्ये जसे आपण कटलेट खातो ना, अगदी तसेच घरच्या घरी बनवलेले हे कटलेट सुद्धा जबरदस्त चवीला बनतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन